रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण जे आहे ते कासरा बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि कासऱ्यासाठी किती दावं लागते, ही सगळी माहिती जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर जे आपल्याकडे कांद्याचे पोते राहतात, तर त्याचे जे दोरे आहेत ते काढून हातावर चांगलं दाव वळून घ्यायचे. तर दाव किती लागेल बाबा, तर दाव जी आहे ती 12 वाव दाव पाहिजे कासऱ्यासाठी. म्हणजे हा कासरा तुमचा बैलगाडीला बी वापरता येते, पाळी कोळपणे पुन्हा पेरणीतसुद्धा हा कासरा वापरायला येते आणि कोणत्याही बैलाला हा कासरा जे आहे ते कमी पडणार नाही. अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी दाव वळून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही जी आहे ती दाव जी आहे ती विणण्याची म्हणा किंवा आटण्याची प्रक्रिया चालू आहे. तर आधी 2 पदे तुम्हाला जे आहे ते दाव वळून घ्यायचं आहे. त्यानंतर जी आहे ती तुम्हाला पुढे या ठिकाणी संपूर्ण जे कासरा आहे ते कसं बनवायचं आहे ते दाखवण्यात येणार आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं किती मेहनतीनं जे आहे ते कासरा बनवणं चालू आहे. तर हे दिसतं इतकं सोपं नाही, कारण की ह्याच्यामध्ये खूप जास्त मेहनत लागते. कमीत कमी हा कासरा बनवण्यासाठी कंटिन्यू जर बनवला तर 2 दिवसामध्ये बनवता येते, पण थोडा थोडा वेळ काढून जर बनवला तर एक 8 दिवस या ठिकाणी वेळ लागते. तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला आधी 2 पदरानं जे आहे ते आटून घ्यायचे, त्यानंतर तिपडून घ्यायचे, म्हणजे 3 पदरं जे आहे ते एकत्रित करायचे आहेत. अशा पद्धतीनं जे आहे ते दाव्याला पीळ देऊन दाव व्यवस्थित जे आहे ते लाकडावर गुंडाळून तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे पीळ द्यायचं आहे आणि जे आहे ते दाव तिपडून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती आहे आपले जे त्यानंतर जे आहे ती आता मुदनं, जे कासऱ्याच्या टोकाला मुदनी बनवतात आणि त्याच्या पुढे जे आहे ते कान्या लावल्या जातात, म्हणजे बैलाला बांधण्यासाठी मोरकीला किंवा येसनीला. तर या ठिकाणी जे आहे ते महत्त्वाचं काय आहे की खूप कमी शेतकऱ्याला असं जमते की या ठिकाणी जे आहे ती 3 पदराची जी आहे ती मुदन बनवायची आणि ह्याची जी सरड्या गाठ आहे ती कशा पद्धतीनं या ठिकाणी दिली जात आहे तुम्ही पण बघून घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाव वळून झाल्यानंतर अशा पद्धतीनं जे आहे ती गाठ बनवायची आहे. तर 3 पदराची गाठ कशी बनवते तिथे बघून घ्या, कारण भरपूर शेतकरी जे आहे ते 2च पदराची गाठ जी आहे ती बनवतात, पण आपण या ठिकाणी 3 पदराची कशी गाठ बनवायची ती बघणार आहोत. आणि संपूर्ण कासऱ्याचा जे व्ह्यू आहे तो व्हिडिओच्या शेवटी जे आहे ते दाखवणार आहोत. तर तुम्ही जे आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि संपूर्ण कासरा तयार झाल्यावर किती छान दिसते, किती आकर्षक दिसते हे तुम्हाला कळणारच आहे. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे ते कासऱ्याचं, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं जे आहे ते माप, अगदी तंतोतंत माप जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर या ठिकाणी फायनली जे आहे ते आपला कासरा तयार झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते हा कासरा तुम्हाला दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला किती दावं लागणार आहे काय नाही सांगितलं आहे. जे आपण मुदने बनवल्या जिथं सरड्या गाठ दिलती तर तिथं आपण गोंडे पण लावले आहेत, कारण की ते अजून छान दिसेल म्हणून. आणि त्याच्या पुढील जे 2 कान्या पण लावल्यात. तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला फायनली व्ह्यू दिसत आहे. तर खूपच छान, खूपच आकर्षक असं जे आहे ते टॅलेंट फक्त शेतकऱ्याकडेच मिळू शकते. हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला आणि शेअर करायला मात्र नक्की विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.